नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया जी आहे ती मुद्दामूनच ते बलड बघायला आलेली असते, कारण तिला बलडमध्ये चेंजेस करायचे असतात आणि त्यासाठी तिची धडपड सुरू असते. तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विन हे सगळं पाहतो. तर अश्विन जेव्हा हे सगळं बघतो ना, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. मग अश्विन तिला डान्स करण्यासाठी म्हणून तिकडून घेऊन जातो. अर्जुन साहिलीच बरोबर इकडे मात्र प्रियाकडे लक्ष असतं. तर आता जेव्हा अश्विन प्रियाला बाहेर घेऊन येतो तेव्हा तिच्या गालाला रंग वगैरे लावतो. तीही त्याच्या गालाला रंग लावते. तेवढ्यापुरती आता ती तसं दाखवत असते आणि त्यानंतर आता गाण लावल्यानंतर त्यांचा डान्स सुरू असतो. पण प्रिया आणि जेव्हा अश्विन डान्स करत असतात ना, तेव्हा सायलीला प्रियाच्या वागण्यावरून तिचं जे काही रूप आहे यावरून सरळ कळत असतं की तिची ही सगळी नाटक चाललेली आहेत ती. आणि म्हणूनच ना, आता ती दोघही जण म्हणजे अर्जुन आणि सायली हे दोघही जण प्रियाकडे एकटक बघत असतात. प्रिया आता अश्विन सोबत डान्स करत असते, तर आजूबाजूला सुद्धा सगळी जण गाण्यावर नाचत असतात. तर इकडे आता छान असं रोमॅन्टिक गाणं लागलेलं असतं. तर अर्जुनला सुद्धा राहवत नाही. अर्जुनही आता सायलीला सवय घेतो आणि सायली सोबत डान्स करू लागतो. अर्जुन जेव्हा सायली सोबत डान्स करत असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे अश्विन आणि प्रिया यांचा सुद्धा डान्स सुरू असतो. तर अर्जुन आणि सायली सुद्धा सगळे जण म्हणजे घरातले सुभेदार कुटुंब यांच्याकडे बघूनच ना खूपच जास्त खुश असतात, कारण त्यांना खऱ्या अर्थाने आज कितीतरी दिवसाने एकत्र कुटुंब यास एन्जॉय करताना दिसत असतं. त्यामुळेच आता कल्पना त्यासोबत प्रताप पूर्ण आजी खुश असतात. इकडे सायली अर्जुन डान्स करत असतात, तर इकडे आणि प्रिया हे दोघही जण बाजूला उभं राहून हे सगळं काही बघत असतात. तर दुसरीकडे आता पूर्णा आजचीही खुश असते, पण सायली आणि अर्जुनला आता उत्सुकता असते त्या रिपोर्टची. अर्जुन पुन्हा एकदा सायलीच्या गालाला रंग लावतो, तर सायली सुद्धा आता सगळ्यांसमोरच अर्जुनला घट्ट मिठी मारते. आता प्रिया बघते की कोणाचंही लक्ष नाहीये, तोपर्यंत आपल्याला चांगली संधी आहे. तिथे एक अशी बलडची बॅग ठेवलेली असते आणि त्यावर नावही ठेवलेली असतात. ते नाव काढायचा प्रयत्न आता ती करत असते. तिला असं वाटतं की आपलं बलड ग्रुप कोणी टेस्ट करू नये, पण आधीच अर्जुन आणि साईने दिमाग लावत आता तीच बलडना सॅम्पल जे आहे ते बाजूला काढून ठेवलेलं असतं. तीच बलड सॅम्पल बाजूला काढून ठेवल्यामुळेच ना आता अर्जुन आणि सायली खूप जास्त रिलॅक्स असतात. जरी प्रियाने काही केले ना, तरी सुद्धा या सगळ्या काही फरक पडणार नाहीये, या गोष्टी त्यांना माहिती असतात. आणि म्हणूनच तर आता अर्जुन आणि सायली मजा घेत असतात. आणि प्रिया, तू कितीही प्रयत्न कर, त्या पिशवीवरचं जरी तू तुझं नाव काढून टाकलंस ना, तरी सुद्धा बरोबर तुला आम्ही पकडणारच आहोत, हे आता सायली आणि अर्जुन बोलत असतात. दुसरीकडे आता या होळीचा समारंभ जो आहे तो होत असतो. पण अस्मिता नेमकी काय करते? अस्मिताला बघायलाच कल्पना रूममध्ये आलेली असते. कल्पना आता अस्मिताला म्हणत असते की अस्मिता, तुला बरं तर वाटते ना? ठीक तर आहेस ना? काही प्रॉब्लेम नाहीये ना? त्यावर अस्मिता म्हणते की ना, आता थोडेच दिवस उरलेत ना, त्यामुळे एकदमच ना असं अनैजी वाटते आणि त्यामुळेच म्हटलं जरा रूममध्येच आराम करावा. मग कल्पनाची नजर ना इकडे तिकडे फिरत असते. कल्पना बघत असते की सचिन आहे का, पण सचिन रूममध्ये नसतो. अस्मिता म्हणत असते की नाहीये सचिन, सचिन ना बाहेर गेलाय. तो म्हणाला की घरात राहून तसंही त्याला काही किंमत मिळत नाहीये, कोणीही त्याला विचारत नाहीये, त्यापेक्षा मी बाहेरच जातो असा विचार करूनच तो निघून गेला आहे, असंही आता अस्मिता कल्पनाला सांगते. कल्पना ठीक आहे असं म्हणत बाहेर जाते. तर अस्मिता आता पुस्तक वाचत रूममध्येच बसलेली असते. मग नंतर अस्मिताच्या लक्षात येतं की मला तर त्यांनी सांगितले की मी जातो बाहेर, पण हा कुठे गेला असेल? घरी गेला असेल का आपल्या? मग आता ती त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण त्याचा फोन आहे ना बिझी लागत असतो. मग अस्मिता विचार करते की हा आता कोणाशी बोलतोय, हा कधी येईल परत, याचीच वाट ना आता ती बघत असते.
तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघंही जण आता बेडरूममध्ये आलेले असतात. दोघेही जण जेव्हा बेडरूममध्ये येतात तेव्हा मात्र आता अर्जुन थोडासा रोमॅन्टिक झालेला असतो आणि तो सायलीला आपल्या समोर बसवतो. सायली म्हणत असते की काय आहे तुमचं चाललं, काय नेमकं कळेल का? त्यावर अर्जुन तिला म्हणत असतो की ते काय आहे ना, माझ्या बायकोला असं रंगलेलं आता डायरेक्ट पुढच्या वर्षी बघायला मिळेल. 1 वर्षाचा अजून मला या सगळ्यासाठी विरह सहन करावा लागेल. त्यामुळेच ना मी आताच माझ्या बायकोला अगदी डोळ्यात तेल घालून साठवून घेतोय तुला, म्हणूनच तर निहाळतोय. तेवढ्यातच ना आता अर्जुनच्या फोनवर मेसेजची टोन वाजते म्हणून अर्जुन म्हणतो की 1 मिनिट थांबा, कोणाचा तरी मेसेज आला आहे, मी बघतो. आणि असं बोलून आता अर्जुन मोबाईल मधला मेसेज बघायला लागतो तर रिपोर्ट आलेली असतात. मग आता अर्जुन जेव्हा ते रिपोर्ट बघतो तेव्हा अर्जुनला मात्र ते रिपोर्ट बघून नसतात. धक्का बसलेला असतो. अर्जुनला आता सायली म्हणत असते की काय झालं आहे सांगताय का, सांगा ना. मग आता अर्जुन आणि सायली हे मात्र आता दोघेही जण बोलत असतात. त्याच वेळेला अर्जुन सायलीला सांगत असतो की ब्लड ग्रुपचे रिपोर्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह आहे, म्हणजे प्रियाचा ब्लड ग्रुप हाय पॉझिटिव्ह आहे. हे आता कळून चुकलेलं असतं, म्हणजे प्रियाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ काय, म्हणजेच आपल्यासोबत फसवणूक झालेली आहे. एवढे दिवस आपल्या घरात जी राहते ती तन्वी नाहीच आहे, ती दुसरीच कोणीतरी आहे का? म्हणजे अपघात झाला, अपघाताच्या नंतर जी घरात आपल्या वावरते प्रिया ही तन्वी नाहीये, हे या ब्लडवरून तर सिद्ध होते. म्हणजेच बघा ना, आपल्या प्रतिमात्यांचे ब्लड ग्रुप तर ओ निगेटिव्ह आहे आणि हे बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह आहे. मग काय करायचं? मग आता लगेचच म्हणत असतो की अर्जुन एक काम करूया आपण आहे ना, हे सिनियरच्या ब्लड ग्रुपशी मॅच करून बघूया. सिनियरचा ब्लड ग्रुपही तसाही आता दिलाच आहे ना, मग आपण तिथे चेक करून घेऊया की नेमकं काय आहे ते, असंही आता सांगितलं जातं. मग आता सिनियरचाच म्हणजे रविराजांचा ब्लड ग्रुप सुद्धा तिथे दिलेला असतो. मग तो चेक करायचं ह्यांच आता ठरलेलं असतं. जेव्हा आता यांच सगळं ठरतं त्यावेळेला मात्र जे काही झालेलं होती घटना, ती सगळी घटना आता पहिल्यापासून आठवू लागलेली असते. इकडे असणाऱ्या साईला म्हणजे प्रिया या घरात कशी घुसली होती, त्यासोबत अर्जुन भरही तिचा डोळा होता. त्यानंतर ती अश्विन सोबत लग्न करून या घरात आली. या सगळ्या गोष्टी आता तिला आठवू लागलेल्या असतात आणि या सगळ्या गोष्टींचा आता ती मात्र विचार करत असते. त्याच वेळेला तिच्या प्रत्येक गोष्टी लक्षात आल्यानंतर ती आता म्हणत असते की म्हणजे आपल्या घरात असलेली ही प्रिया ही तन्वी नाहीये आणि आपण तिला इतके दिवस सहन करतोय, पण तरी सुद्धा आपण आता सगळ्याची शहानिशा करून घेऊया आणि नंतरच या सगळ्यावर बोलूया. कारण आता आपल्याला ना हे रिपोर्ट ना एका डॉक्टरला तरी दाखवावी लागतील, तेव्हाच आपल्याला सख्याच्या गोष्टी कळतील. जो गुंता झालेला आहे ना तो सोडवायलाच हवा आजच रात्री, असंही आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो. मग साहिल आणि अर्जुनच ठरतं की ते रिपोर्ट आहे ना एखाद्या डॉक्टरला आपण दाखवून घ्यायचे, कारण जर ही तन्वी नसेल आणि ही आपल्या घरात घुसती असेल तर हे सगळं काही खूपच विचित्र आहे. मग आपण ही सगळी गोष्ट अश्विन भाऊजीला सांगायची का, असं सायली म्हणते. पण अर्जुन म्हणतो की तुला तर माहिती आहे ना अश्विन किती प्रेम करतो तो, म्हणजे तू बघ आता जरी आपण सांगायला गेलो ना तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी कुठे ऐकणार आहेत, ते नाही ऐकणार. त्यापेक्षा मला असं वाटतं की आपण काहीच नको सांगूया. दुसरीकडे आता रंगपंचमी वगैरे खेळून येत ना, अगदीच ना प्रताप, कल्पना, त्यासोबत पूर्णाजींचे पाय दुखत असतात. पूर्णाजी, प्रताप, कल्पना यांचे पाय दुखत असतात ना, म्हणूनच आता ते म्हणत असतात की ह्या मुलांसोबत आपण खेळलो तर खरं, पण आता ना अक्षरशः पायात उभं राहायची ताकद नाही, एवढे पाय दुखतात. केवढं सहन केले ना, हे मुलं आपली खेचून नेतात आपल्याला रंग खेळायला, पण आता बघितलंत ना केवढे पाय दुखायला लागले. ते हो, पूर्णाजी सुद्धा म्हणते की माझेही पाय खूप जास्त दुखायला लागलेत, काय करावं खरंच कळत नाहीये. आता प्रियाने आधीच सगळ्याची तयारी करून ठेवलेली असते. प्रिया तिथे येते आणि प्रिया तिथे येऊन
आता मात्र म्हणत असते की तुम्ही ना जरा पाय शेकून घ्या, तुमच्यासाठी मस्त मीठ टाकून पाणी आणलेलं आहे, गरम गरम यात पाय भिजवून ठेवा, म्हणजे कसं तुमचे पाय आहेत ना दुखायचे थोडे थांबतील असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र त्यांनाच कळत नसतं की नेमकं काय चाललं, नेमकी कोणती दिशेला या सगळ्या गोष्टी वाहत आहेत. याच गोष्टी कळत नसतात आणि म्हणूनच ना खूप मोठा धक्का जो आहे तो बसलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता कल्पनाला, त्याचसोबत प्रताप आणि इकडे पूर्णाचीला सुद्धा ती गरम टब देते आणि म्हणत असते की तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा, म्हणजे बरं वाटेल. मग हे सगळं बघून ना आता मात्र अश्विन जो आहे तो खूप जास्त खुश असतो आणि तो म्हणत असतो की किती का तू विचार करतेस, माझ्या डोक्यात तर हा विचार सुद्धा आला नाही. खरंच एकदम भारी आयडिया तू शोधून काढलेली आहेस. बरं वाटेल जरा आई बाबांना सुद्धा आणि पूर्णाची तुलाही. मग आता पूर्णाची म्हणते की हिच्यावर कोणी जादूना वगैरे केलाय की काय. पूर्णाचं बोलणं हे बरोबरच आहे, कारण अचानक प्रियामध्ये जो काही बदल झालेला होता त्यावरून हे सगळेजण असाच तर तर्क लावणार ना, कारण सगळ्याच्याच मागे नाही तन्वी आहे, म्हणजेच प्रिया या घरात उघाचच घुसलेली आहे. ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. त्यामुळे सायली, अर्जुन आता जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा या सगळ्याचा विचार करू लागतात. त्यांना आता कन्फर्म झालेलं असतं की आपल्या घरात जी राहते ती तन्वी नाहीये, तिला कोणीतरी मुद्दाम या घरात पेरून ठेवलेला आहे, या घरात आणून ठेवलेला आहे. हा देखील विचारणा आता येऊ लागतो. सायली, अर्जुन जेव्हा डॉक्टरकडून बाहेर पडतात तेव्हा मात्र बघतात आणि मग अर्जुनची खूप जास्त चिडचिड होत असते. अर्जुन आता म्हणत असतो की मला ना असा राग येतोय ना, आताच्या आता त्या तन्वीला घराबाहेर काढायचं मन करते, पण असं सगळं करून काहीच होणार नाहीये. कसं काय घराबाहेर काढू शकता रे आपण? आपल्याकडे अजून बरेच पुरावे हवे आहेत, आपल्याला हे तर कळलेलं आहे. पण तरीसुद्धा आता राग हा खूप जास्त अर्जुनला येत असतो. दुसरीकडे सुमन, प्रतिमा आणि रविराज हे रूममध्ये बसलेले असतात. रविराज आता म्हणत असतात की मला असं वाटते ना आपण बऱ्याच दिवस इथे राहिलोयत, आता आपण जायला हवं. पण दुसरीकडे प्रतिमा विचार करत असते. प्रतिमा एवढा विचार करत असते त्याच वेळेला तिला रविराज विचारतात की काय झालं आहे. सुमनही विचारते. त्याच वेळेला सुमन जी आहे ती आता सांगू लागते की खरं तर ना मला सुद्धा कळत नाहीये की वहिनीला काय झालंय. तर प्रतिमा सांगत असते की मला कळत नाहीये, मला इतकीच माझी तब्येत खालवली होती, मला बरं नव्हतं, पण त्यावेळेला सुद्धा माझी तन्वी जी आहे ती आपली पोटची मुलगी आहे, पण ती मला रक्त द्यायला आली नाही. त्याचाच मला जास्त त्रास होतोय. मला कळत नाहीये की काय करावं, ते म्हणूनच मला थोडं टेन्शन आलंय असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता प्रतिमाला कळतात की जाऊ दे, एवढा विचार करू नका, तुम्हाला तर माहिती आहे ना ऐन वेळेला रक्त द्यायला तर आपण मानलेली मुलगी सायली तीच आली. आपण कधी कधी म्हणतो ना की जवळचीच माणसं आपली असतात जी आपल्या उपयोगी पडतात. अगदी तसंच झाले बघा. बघितलंत ना, म्हणजे आपल्यासाठी किती धावून आली सायली. सायलीने आपल्यासाठी आजभर खूप काही केले आणि आताही बघितलंत ना तुम्हाला, तिने रक्त दिलं ही किती मोठी गोष्ट आहे. मग आता सुमनही म्हणत असते की बराच दिवस आपण इथे राहिलो, मला असं वाटतं ना की आपण आपल्या आता घरी जायला हवं. आता होईही झाली आहे. मग सुमनच हे बोलणं इथे प्रतिमा आणि रविराजांना सुद्धा पटत असतं. मग तेही विचार करतात की नको, बरोबर आहे सुमनचे बोलते, ते खूप दिवस झाले आपण इथे आहोत, आपण आता निघायला हवं, आपल्या घरी जायला हवं. कारण आता सुमनही ब्यापैकी ठीक झालेली असते आणि त्याबरोबर प्रतिभाची सुद्धा तब्येत आता बरी असते. म्हणूनच आता त्यांच हे ठरलेलं असतं. पण दुसरीकडे प्रतिमाच्या मनामध्ये तेच असतं की मला तन्वी रक्त द्यायला का नाही आली, कारण ती तर माझ्या पोटची मुलगी आहे ना. तिला सुद्धा वाटलं पाहिजे होतं की आईला धावत जाऊन रक्त द्यावं, पण त्यावेळेला ती आली नाही. पण रविराज आता प्रतिमाला शांत करत असतात. इतकं वाईट वाटून घेऊ नको असं बोलून
तिला समजावत असतात, तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा तरी सुद्धा नाराज असते. पण आता रविराजांनी समजवल्यामुळे थोडं का होई ना, तिला बरं वाटत असतं. इकडे आता प्रिया रूममध्ये गेलेली असते. रूममध्ये प्रिया जेव्हा जाते तेव्हा अश्विन तिचं कौतुक करत असतो. अश्विन म्हणत असतो की खरंच ना, आजकाल मी तुझ्याकडे बघतोय, तुझ्या वागण्यात सगळ्या बोलण्यामध्ये बदल झालेला आहे आणि तुझं हे वागण बघूनच ना मला एक गोष्टीची खात्री पटलेली आहे की तू आता बदललेली आहेस आणि तू घरच यांची सगळ्यांची काळजी घेतेस. यावर ना मी हे सगळं बोलतोय आणि असं बोलून तो तिला जवळ घेतो. त्यावर मात्र ती मनातल्या मनात म्हणत असते की हे सगळ्यांना मला पैसे हवेत ना म्हणून चालले, एकदा का माझ्या पारड्यात पैसे पडले का एकेकाला दाखवते ना मी काय चीज आहे ते. असंही ती आता मनातल्या मनात बोलत असते, कारण तिला पैशांसाठी तर तिने हे लग्न केलेलं असतं. तिचं काही त्या अश्विनवर प्रेम वगैरे काहीच नसतं. सगळे नाटक चालू असतात आणि ही अश्विनला काही कळत नसतं. अश्विनला असंच वाटत असतं की किती प्रेम करते ही माझ्यावर. असाच तो आता विचार करत असतो. दुसरीकडे मात्र आता अश्विन हा प्रियाला जवळ घेतो आणि प्रियाला म्हणतो की तुझ हे वागणं आहे ना ते मला आवडले आणि तुझ्या वागण्यात ना मला तर असं वाटत की आता बदल करू नको. घरातल्या सगळ्यांना सुद्धा हळूहळू तू आवडायला लागलेली आहेस, तुझी सवय होत आहे आणि त्यामुळे तू अशीच राह. प्रिया म्हणत असते की ठीक आहे, मी येते पटकन जाऊन. आणि असं बोलून प्रिया निघून जाते. तेवढ्यातच ना प्रियाचा मोबाईल तिथेच असतो. प्रियाचा फोन वाजत असतो. अश्विन तिला हाक मारत असतो, पण प्रियाचा फोन तोच घेतो आणि मग तो रिसीव्ह करतो तर वकिलांचा कॉल आलेला असतो आणि ते म्हणत असतात की मॅडम, तुम्ही मला काल केस संदर्भात बोलला होतात, ती वेगळीच केस होती आणि आता तुम्ही जे मला पेपर पाठवले आहात ते वेगळेच आहेत. नक्की कोणत्या केसबद्दल डिस्कस करायचे आहे तुम्हाला? हे सगळं आता अश्विनने ऐकलेलं असतं. अश्विन जेव्हा आता हे सगळं काही ऐकतो तेव्हा तर अश्विनला धक्काच बसतो. अश्विन विचार करतो की ही कोणत्या वकिलाकडे गेली होती, नक्की ही जर चाललंय तरी काय, हा विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग अश्विन काहीच बोलणार. तेवढ्यातच ना तिकडे आता प्रिया आलेली असते आणि प्रिया अश्विन कडन लगेच मोबाईल काढून घेते. अश्विनकडनं मोबाईल तिने काढून घेतल्याबरोबर ती आता म्हणत असते की हॅलो कोण? मग आता तिला विचारत जाते की तुम्ही तन्वी सुभेदार असता. काल तुम्ही मला वेगळ्या केस संदर्भात बोला होतात, एका डिव्होर्सच्या, आणि आज तुम्ही मला वेगळेच पेपर पाठवले आहेत. नक्की कोणत्या केस संदर्भात बोलायचं आहे? मग आता इकडे अश्विन असल्यामुळे प्रिया सांगत असते की रॉंग नंबर लागलाय. नाही, मी नाही येती असं मुद्दा म्हणूनच ती सांगते. कादर अश्विन समोर उभा असतो. अश्विन समोर आता काय बोलणार, पण एक गोष्ट चुकीची दाखवली गेलेली आहे, कारण प्रियाच्या मोबाईलमध्ये ॲडव्होकेट हा नंबर सेव्ह होता. मग आता जेव्हा ती फोन ठेवते ना हा मात्र अश्विन तिला म्हणतो की काय झालं, कोण होतं, वकिलाचा फोन का आला होता? त्यावर आता प्रिया म्हणत असते की ते काय येणार, त्यांनी जरा रॉंग नंबर लावला होता, त्यांचं माझ्याकडे काम नव्हतं होत. उलट आपल्या घरात 2 वकील आहेत, तर मी ह्यांना कशाला फोन लावू, मला कशाला बाहेरच्या वकिलाची गरज लागणार आहे, असंही प्रिया आता मुद्दामच बोलत असते. आणि प्रिया हे सगळं बोलून ना मुद्दामूनच आता अश्विनला फसवायचं बघत असते. पण अश्विनला या सगळ्या गोष्टी कळत नसतात. त्यामुळेच आता अश्विन थोडा विचार करतो. पण या सगळ्या गोष्टींमुळे अश्विनला हे तर कळून चुकलेलं असतं की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. ते पण अश्विन आता काहीच बोलत नसतो, तो शांत असतो. दुसरीकडे आता प्रिया अश्विनला काही कारण वगैरे देते आणि लगेचच तिकडून जायला निघते, कारण तिला माहिती की ती जर जास्त वेळ तिथे राहिली तर पुन्हा एकदा अश्विनच्या जाळ्यामध्ये अडकेल, म्हणून ती आता खाली आलेली असते. खरं तर ती सायली आणि अर्जुनची वाट बघत असते की ती लोक कधी येणार आहेत. आणि तेव्हा विमलना किचनमध्ये काम करत असते. विमलला आता ते विचारत असते की काही तुला मदत करू का? त्यावर विमल म्हणते की नको मी करते,
त्यावर मुद्दा म्हणूनच कल्पना आणि प्रताप तिथे असतात. तर ते म्हणत असतात की असं कधी कोणाला विचारायचं नसतं, डायरेक्टली जाऊनच ना मदत करायची असते. आता कल्पना पडत असते त्यावर, अगं खरंच का मदतीची गरज आहे तर मी येते. मग तेवढ्यातच ना आता सायली, अर्जुन तिथे येतात. सायली, अर्जुन येतात तेव्हा अर्जुन आणि सायली हे भडकलेले असतात. आणि त्याच वेळेला अर्जुन घरी आल्यानंतर एकदमच सगळ्याची भडास काढतो. इथे सायली म्हणत असते की बघितलं, काहीही नाटक करते. ही सगळी तुम्हा लोकांना वाटत असेल की ही सगळी काही प्रेमात बोलत आहे, पण नाही. या सगळ्यामध्ये ना हिचा सुद्धा मोठा हात आहे. ही सगळी नाटक आहेत. तुम्ही हिला ओळखत नाही, ही कितकी नाटकी आहे ते. असंही आता सायली बोलत असते. आणि आता अर्जुन तर ना सगळं सत्य सांगून टाकणार असतो, कारण ना त्याला राग आलेला असतो. पण सायलीने ऐन वेळेला ती बाजू सावरून घेतलेली असते. सायली आता अर्जुनला म्हणत असते की अहो, आम्ही हिला पाठीशी घालतच नाहीये, पण ही ना गोया काय थापते, हे सगळं काही करते ना, ते सगळं नाटक आहे. मला ना तिच्या वागण्याकडे, तिच्या बोलण्याकडे बघून कळतं ना, पण आपण आहे ना, जाऊ दे म्हणतो आणि शांत बसतो. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की प्रतिमा त्यासोबत इकडे आता सगळेजण निघालेले असतात. तेव्हा प्रिया रडत रडत येऊन नाटक करू लागते. आणि आता ती म्हणत असते की आई बाबा प्लीज जाऊ नका ना, थांबा ना, असं काय करताय, प्लीज माझ्यासाठी म्हणून थांबा, असं बोलून ती बोलत असते. पण त्या वेळेला सुद्धा अर्जुनच डोकं फार सटकलेलं असतं. अर्जुन आता पुन्हा एकदा रागारागात येतो आणि आता म्हणत असतो की तुझं पुन्हा सुरू झालं का, ओढंच जर होतं. प्रतिमाहत्याबद्दल वाटत होतं. तर त्या दिवशी प्रतिमाला रक्त का नाही दिलं, असा प्रश्न आता अर्जुन करतो आणि तिला म्हणतो, गेले 1.5 तास तू बाहेर भटकत होतीस पण रक्त द्यायला काही आली नाहीस. असं बोलून तो प्रियाची बोलतीस आता बंद करतो. प्रियाची बोलती बंद केल्याबरोबर आता मात्र आता प्रिया जी आहे ती शांतच बसते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.